नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेल्या माझ्या वरिष्ठ महिला वर्ग, तसेच इथे उपस्थित सर्व महिला वर्ग. आज जरा थोडं वेगळं वाटत असेल तुम्हाला. आज मलाही सुट्टी आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज युनिफॉर्म नाही घालायचा. तर ग्रीन कलर होता मला माहीत होतं, पण काही ग्रीन इमर्जन्सीत काही अवेलेबल नाही झालं, त्याच्यामुळे मग आहे ते घेतलेलं आहे, घातलेलं आहे. तर खूप खूप आनंद होतो अशा महिलांना नटून थटून बघितलं की, कारण आनंदाचा क्षणच असतो हळदी कुंकू म्हणजे. आणि आज पुष्कळ गर्दी आहे केळवा बीच फेस्टिवलला. आज लास्ट दिवस आहे, तर खूप आनंद होतोय. भरपूर महिला वर्ग आज आहे, जमलेला आहे, बऱ्यापैकी जमलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे मग मी तुम्हाला काहीतरी गप्पा गोष्टी करणारच, त्याशिवाय जमत नाही मला. पण तर स्टेजवर आलं की काहीतरी जे मनात येईल ते बोलून दाखवायचं. तर आजकालच्या मुलांचा विषय घेऊया आपण. आपली मुलं जी शाळेत कॉलेजमध्ये शिकतात, कधी कधी ते चिडतात, रागावतात, कधी कधी त्यांचा मूड एकदम डिस्टर्ब असतो. आणि मग आपण मुलांना कसं हँडल केलं पाहिजे? तर आपण मुलांना एका मित्रमैत्रिणीप्रमाणे वागवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ते काय करतात, कुठे येतात, कुठे जातात, कुणाशी बोलतात, आणि त्यांच्या जिव्हाळ्याचे मित्रमैत्रिणी कोण आहे त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की मुलांनी आपलं ऐकावं, आपण जे सांगू तेच करावं, पण तसं होत नाही, कारण ते काय मशीन नाही. आणि आजकालची यंग जनरेशन जी आहे ती विचार करण्याच्या पलीकडे आहे. बऱ्याच वेळा म्हणजे अशा मुलांमध्ये आम्ही पण वावरतो. आणि कित्येक आम्ही अशी पोलीस स्टेशनला उदाहरण बघतो की मुलींचं वय कमी असतं आणि त्या पळून जातात. मुलांना मुलींना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पळून जाण्यात फार इंटरेस्ट. तर हे असं का होतं? आपल्याला का कळत नाही की आपली मुलं कुठे जात आहेत? आपण देतो मोबाईल मुलांना. मग मोबाईल दिल्यावर आपण काय केलं पाहिजे? लक्ष ठेवलं पाहिजे की इंस्टाग्रामवर ते काय करतायत, फेसबुकवर ते काय करतायत, त्यांचं अकाउंट कोणतं आहे, मग ते त्यांचं कोणाशी कनेक्शन होतंय का, ते तासनतास फोनवर गप्पा मारतात का, आपण जेव्हा घरी नसतो तेव्हा ती काय करतात. कारण बरेचसे पॅरेंट्स हे नोकरीवाले असतात, आई जाते नोकरीला, वडील जातात, घरात कुणी नसतं, किंवा घरात कुणीतरी आपली वरिष्ठ मंडळी असतात, मग त्यांच्या काय एवढं लक्षात येत नाही. तर मग मुलांकडे आपण लक्ष देतो का? तर नाही देत. आपण सगळ्यात भार शाळेवर टाकून देतो की शाळेने त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. पण आपलेही पालक म्हणून तेवढंच कर्तव्य आहे ना की मुलांना आपण काय संस्कार देतोय, त्यांना आपण घरी काय शिकवतोय. जास्तीत जास्त वेळ त्यांचा शाळेत किंवा ट्युशनमध्ये जरी जात असला तरी आपल्याला पण त्यांना रात्री जो वेळ आहे किंवा आपल्या वेळातून वेळ काढून त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यांना ते जीवाभावाचं जिव्हाळ्याचं नातं असं फील झालं पाहिजे, तेव्हा ते आपल्याला काहीतरी सांगायला लागतील. तर त्यांच्यावर कुठलंही बंधन न टाकता मला असं वाटतं की त्यांना आपण ते बोलावं, म्हणजे जेणेकरून आपली जी यंग पिढी आहे ती व्यसनाधीन होणार नाही. कधी कधी मुलं चोरून लपून दारू पितात, सिगरेट पितात, किंवा त्यांची जी संगत असते, जी मुलं असतात मित्रमैत्रिणी, ती पण कधी कधी माणसाला वाईट सवयी लावते आणि मग त्याचा परिणाम पुढे चालून गुन्हेगारीत पण होऊ शकतो. तर हे असं न होता, कित्येक वेळा बघितलं असेल तुम्ही, मुलं शाळा बंक करून बीचवर वगैरे फिरायला जातात. आता मी असे कितीतरी गुन्हे बघितले महिलांविषयीचे, ज्या मुली फक्त 13 आणि 14 वर्षाच्या आहेत, 16 वर्षांच्या आहेत, त्या प्रेग्नंट होत्या. मग शेवटी काय, गुन्हा दाखल करायचा आणि मुलगा गेला मग सुधारगृहात, किंवा उरलेलं आयुष्य जेलमध्ये. तर असं करून काय साध्य होतं? तुम्ही डेफिनेटली असं गुन्हा दाखल करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, आणि त्यांना ती शिक्षा मिळाली पाहिजे. मग आपण कुठे चुकतोय? मुलींची पण तेवढीच चूक नाही आहे का जेवढी मुलांची आहे? मग आपण त्यांना काय ज्ञान देतो आणि काय संस्कार देतोय? तर या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता इथे सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत, घरात त्यांना इतर कर्तव्य असतील, भरपूर कामं असतात घरात, एक काम नाही आहे. कारण मी पण तुमच्यासारखीच महिला आहे. तुम्हाला असं वाटत असेल मॅडमला कुठे काय, स्वयंपाक पाणी सगळं मी करते, करावं लागतं, उलटं माझ्यावर डबल भार आहे. तर सांभाळून हा पण करावा लागतो. तर मुलं सांभाळणं खूप कठीण आहे. जन्म देणं खूप सोपं आहे, तेवढ्यापुरता त्रास आहे. पण त्यांना सांभाळणं फार कठीण आहे, आणि त्यांना मोठं करणं तर त्याहूनही कठीण आहे. मग त्यांना मोठं करताना आपण कसं शिकवलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. कारण काळ बदलतोय. सोशल मीडिया, मोबाईल, हे सगळं आता एकदम वेगाने धावतंय, आणि आपल्याकडे जेवढी डेव्हलपमेंट होते तेवढ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर आपण विशेष करून मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण घरातूनच जर सुरुवात केली तर खूप चांगलं असं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकू. आता इथं पण बघतोय आपण, कितीतरी मुलं मुली फिरतायत. ते नवीन नवीन ट्रेंड असतात मुलांमध्ये, क्रॉप टॉप आणि काय 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 काय. मग ती आई घालू देत नाही, मग बाहेर गेला ते चुपचाप घालून घेतात मुली. असं होतं, कारण आपणही त्या स्टेजमधून गेलेलो आहे. आपल्या पण आईला आपण असंच खोटं बोलून गेलेलो आहे.
तर असं आपल्या मुलांना बोलावं लागू नये आणि त्यांनी आपल्याकडे व्यक्त व्हावं असं आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेणेकरून कुठलेही मुलांचे किंवा मुलींचे असे कुठलेही वाईट गुन्हे दाखलच होणार नाही आणि त्यांना योग्य ते संस्कार मिळतील आणि जे ते शिक्षण आहे ते आनंदाने जगू शकतील. त्यांना करिअर ओरिएंटेड बनवायला पाहिजे आपल्याला. मग आपणच त्यांना सांगितलं पाहिजे करिअरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. मग याच्यातल्या काही महिला कदाचित कमी शिकलेल्या असतील तर मग वडिलांची ती जबाबदारी आहे किंवा भावा बहिणींची ती जबाबदारी आहे की ते काय करतात आणि त्यांना काय करायला पाहिजे भविष्यामध्ये. आपल्याला बऱ्यापैकी आता सोशल मीडिया गुगलवर तुम्ही काही टाईप करा, तुम्ही एक्झाम टाईप करा कुठली पण लगेच तुम्हाला कळतं. तुम्हाला काही जास्त बोलायची गरजच नाही. तर मुलांना करिअर गायडन्स देणं पण फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही करिअर शिबिरं जी असतात मार्गदर्शन शिबिर त्याच्यामध्ये त्यांना घेऊन जा. अशी खूप काही चांगली चांगली ठिकाणं आहे का जर आपला मुलगा मुलगी काहीच बोलत नसेल आणि आपल्याला असं वाटतं काहीतरी गडबड आहे, काउन्सिलिंगला घेऊन जा. काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे खूप फायदा होतो. आणि महिलांना काय चूल मूल असं काही आता राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं जेवढं बाहेरचं जग आहे तसंच घरातलंही जग आहे. मग घरातलं जग सांभाळून आपल्याला बाहेरचं जगही सांभाळावं लागतं. आम्हाला जे जे अनुभव येतात पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा मला असं जाणवतं मुलीच्या मनात खूप राग असतो आईबद्दल वडिलांबद्दल की मला हे करू देत नाही ते करू देत नाही. मग हा राग कुठेतरी आपल्याला नसला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा मी मग मुलांना बाजूला बाहेर काढून मग आईवडिलांशीच बोलते की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करताय तुम्ही आणि मुलांना काय वाटतंय. त्यांच्या भावना जर आपल्याला समजून घ्यायला हव्या म्हणजे जेणेकरून अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही. कारण जरी मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असले तरी खूप जग बघितल्यासारखं मला वाटतं. कारण अशी कित्येक उदाहरणं येतात. मुंबईला पण मी होते. मुंबईला वेगळी परिस्थिती आहे, ग्रामीणमध्ये पण वेगळी परिस्थिती आहे. पण शेवटी मुलं मुली पळून जाण्याचं प्रमाण कुठेही काही कमी नाही झालेलं. यावर्षी केळव्यात पण आपल्याकडे 2-3 गुन्हे दाखल आहेत. असे 3 गुन्हे येतात. मुली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघून येतात. कारण काय करणार 18 वर्ष पूर्ण नसतात, जाऊन जाऊन कुठे जाणार. मग आपल्याला त्यांना ते योग्य मार्गदर्शन देणं फार गरजेचं आहे. मोबाईल देताना तो विचारपूर्वक द्या. त्यांना सांगा की तुम्हाला हे बघा आपण बोलल्याने काही मुलं बघणार नाही अशातला भाग नाही आहे. पण त्यांच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आपल्याला आपल्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण स्वतः पण सोशल मीडियावर बऱ्याच अशा महिला आहेत, मुली आहेत. सोशल मीडियावर आपण आपले फोटो अपलोड करतो. मग ते आजकाल सायबर गुन्हेगारी त्याचा फार फायदा होतो. सायबर गुन्हेगार जे आहेत मॉर्फिंग करतात फोटोचं. म्हणजे एकाचं चेहरा कट करून तो दुसऱ्याच्या शरीराला लावणं, तो एक प्रकार असतो. व्हिडिओ कॉल येतात बऱ्याच लोकांना आणि समोरची स्त्री किंवा पुरुष जो काही असेल मग तो घाणेरडं चित्रीकरण होतं आणि मग आपल्याला ब्लॅकमेलिंग सुरू होते. असेही प्रकार होतात. त्याच्यानंतर डिजिटल अरेस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. पोलीस म्हणून समोर युनिफॉर्म फोन करतात आणि सांगतात की तुम्हाला आता अरेस्ट केलेलं आहे, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. तर असं काही नसतं. अरेस्ट एकच प्रकारची असते, ती पण पोलीस स्टेशनला येऊनच होते आणि त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब कळवलं पण जातं. तर डिजिटल अरेस्ट नावाचा काही प्रकार नाही आहे. तसं तर तुम्ही सगळे अवेअर आहातच. कधीतरी पालघर पोलीस वेबसाईट आहे त्याला पण आपण व्हिजिट करा. तुम्हाला कळेल जगात काय चाललंय. कारण त्याच्यावर लेटेस्ट इन्फॉर्मेशन असते. कुठे कसले गुन्हे दाखल झाले, मग कुठले चोर पकडले, कुठे काय केलं, हे सगळ्या लेटेस्ट इन्फॉर्मेशन असतात. आपल्याकडे कुणी भाडेकरू आपण दिला असेल राहायला त्याची माहिती आपण द्यावी. तसंच समुद्र संदेश चॅनल सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल, ते पण फॉलो करा. त्याच्यामध्ये आपल्या मच्छीमार बांधव जे आहेत, भगिनी आहेत, त्यांनाही कळतं की काय केलं पाहिजे काय नाही. मी पालघरमध्ये येऊन मला वाटतं 2-2.5 वर्ष झाली. ट्रेननी कधीतरी मुंबईला जायची आधी, तेव्हा मला काही ना महिला दिसायच्या, मच्छीमार महिला आपल्या. रात्री 9ला प्रवास सुरू करतात डहाणूच्या लोकलनी आणि दुसऱ्या दिवशी त्या सकाळी पहाटे परत येतात. पहाटे म्हणजे 8, 9, 10 वाजता. म्हणजे बघा परिस्थिती काय आहे. नवरा दारू पिऊन झोपलेला असतो आणि बायका मात्र मर 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 करतात. घरातलं पण करायचं, डब्बा करून जायचा आणि इकडे येऊन फिश पण विकायची. तर कुठे चाललंय आपलं जग. तर आपण लक्ष दिलं पाहिजे. नवरा जरी चुकीच्या मार्गावर जात असेल सांगणं आपलंच कर्तव्य. आपणच सांगितलं पाहिजे. कुणी असं अत्याचार सहन करायची गरज नाही आहे. कोणाला काही बोलायचं असेल तरी माझ्याकडे कधी येऊ शकता. मी पोलीस स्टेशनला असते. आजकाल तर रविवारी पण असते. तर कधी पण या, कधी पण फील फ्री टू टॉक. बोलणं फार गरजेचं आहे. कुठलाही विषय असो बोलणं फार गरजेचं आहे. बोलल्याशिवाय समोरच्याला आपल्या अडचणी कळत नाहीत आणि त्याच्यामध्ये सोल्युशन पण निघत नाही. बऱ्याच महिला निमूटपणे अत्याचार सहन करत असतात. बऱ्याच आहेत. तर मी त्यांना सरळ सांगते जर तुम्हाला नवरा मारतच असेल आणि ऐकतच नाही आहे तर घरच्यांना बसवा. पहिली गोष्ट घरी काय तोडगा निघतोय का बघा. आणि शेवटी नाहीच निघाला आणि मारतच चाललाय तर मग गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण त्याला पण अद्दल घडणं गरजेचं आहे ना. कधी कधी मला सांगा अशा केसेसमध्ये फक्त नवऱ्याचीच चूक असते का. महिलांची पण असते बऱ्याच प्रकारांमध्ये असते.
मी महिला असून हे का सांगते, कारण बऱ्याच वेळा आपलं पण चुकतं. अचानक कुणी कुणाला मारायला लागत नाही ना, कुठेतरी सुरुवात होते आणि मग आपण ते बघत जातो, ऐकत जातो, किंवा कुठेतरी चुकतं, मग त्याला आपण वेळीच न सांगितल्यामुळे किंवा घरी माहेरी न सांगितल्यामुळे ते सगळे प्रकार वाढत जातात. तर याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. सध्याचा जो आता नवीन आपला कायदा सुरू झालेला आहे तो फार स्ट्रिक्ट आहे, महिलांच्या बाबतीत फार चांगला आहे. काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की अरेस्ट पण आता विचारपूर्वकच केली जाते. तर असं बरेच असे लोक येतात की सांगतात मॅडम मला मारा. कसं शक्य आहे मारणं? शक्य आहे का? जिथे जे करायचं ते आम्ही करतोच, तो काही प्रश्न नाही आहे. पण आपणही समजून घेतलं पाहिजे की मारल्याने सगळे प्रश्न सुटतात का? त्या गोष्टीच्या ना बेसपर्यंत जाणं, मुळापर्यंत जाणं फार गरजेचं आहे. बरेचसे तुम्ही पिक्चर पण बघत असाल कदाचित. बरेच चांगले चांगले पिक्चर आले, मराठीत पण चांगले पिक्चर आहेत. स्थळ झाला किंवा मग तो आपला आता नवीन आलाय बघा, कोणी बघितला असेल तर मला माहीत नाही, मी फक्त ॲड बघितली होती ती, ते काय बघायला मी काही गेले नाही. पण असे भरपूर पिक्चर आहेत समाजामध्ये की ज्याच्यामध्ये खूप समाज प्रबोधन करता येतं. तर अशा गोष्टीतून पण आपण शिकलं पाहिजे. अशा 4 चांगल्या गोष्टी मुलांना मुलींना दाखवल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये खूप सुधारणा होईल. तर मला इथे हळदी कुंकाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि नेहमीप्रमाणे आपला जो केळवा बीच पर्यटन महोत्सव आहे तो खूप आनंदाने साजरा करा. आपल्याकडे कॅमेरे पण लागलेले आहेत, तर आपल्या वस्तूंची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. मुलं जी आहेत हात सोडून इकडे तिकडे जाता कामा नये. काय होतं, अशा बऱ्याच वेळा गर्दीत बीचवर किंवा इकडे तिकडे मुलं हरवतात. आपल्याकडे यात्रा असते शीतला देवीची, तेव्हा एक दोन मुलं हरवली होती. तर आपल्या मुलांचं पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जसे आपण आपले दागिने सांभाळतो, मौल्यवान वस्तू सांभाळतो, पर्स सांभाळतो, मुलं पण फार गरजेचे आहेत. कधी कधी काय होतं, आपण मोबाईल बघण्यात आपणच बिझी असतो आणि आपली मुलं जातात इकडे तिकडे फिरायला. तर ती पण लक्ष द्या. गर्दीच्या ठिकाणी ज्या काही तुम्हाला सुरक्षेचे उपाय घ्यायचे ते केलेच पाहिजेत. आणि आपण यावर्षी विशेष म्हणजे सगळे कॅमेरे लावलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. ते कदाचित तुम्हाला दिसतील पण आणि दिसणार पण नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही खूप सेफ झोनमध्ये आहात यावर्षी. पुढच्या वर्षी आणखीन वाढ होईल त्याच्यामध्ये. तर तुम्ही अशा सगळ्या सुंदर सुंदर जणी माझ्या माता भगिनी मला खूप छान दिसतात इथून अशा. तर असंच आपण हळदी कुंकू आनंदाने साजरं करूया. आणि तुम्हाला कुणालाही काही अडचण असेल तर मला तुम्ही कधीही बोलू शकता, काही अडचण नाही आहे. तुमचे ऑफिशियल अनऑफिशियल विषय पण आपण प्रायव्हसी ठेवून सॉल्व्ह करू शकतो. तर कोणीही काही अत्याचार सहन करण्याची गरज नाही आहे. आपण कायदेशीर वागलं पाहिजे आणि कायद्याला धरूनच राहिलं पाहिजे, असं माझं स्वतःचं पण मत आहे. जरी मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जरी नसते तरीसुद्धा मी हेच केलं असतं. लहानपणापासून हीच सवय आहे, तर ती शेवटपर्यंत राहीलच. जिथेही जाईल तिथे नक्कीच महिलांना मी नेहमी सगळ्यात आधी मदत करेन. असं तरी मला वाटत नाही की मी कधी कुणाला मदत नाही केली, महिला असो किंवा पुरुष सगळे सारखे आहेत. पण महिला हा खूप नाजूक विषय असतो, कारण मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिला खूप जास्त इमोशनल असतात. बरोबर आहे ना? त्यातले काही पुरुष अपवाद असू शकतात, पुरुष पण इमोशनल असतात, असा भाग नाही आहे. पण आपण ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. काही थोड्या अशा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सूचना सांगितल्या, त्या जर आपण अंगी बाळगल्या आणि थोडंसं कुठेतरी विचार केला तर खूप काही आपल्या अडचणी दूर होतील.